श्री अंकलेश्वर आणि श्री खोपेश्वर या ग्रामदैवतांच्या नावावरून अंकलखोप हे नाव धारण केलेल्या कृष्णाकाठच्या समृद्ध गावात दिनांक 1 जून 1922 रोजी अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना झाली. सुरुवातीला 275 सभासद होते आणि आज अखेर ती संख्या 2555 वर गेलेली आहे. सुरुवातीचं भागभांडवल रुपये 2750 इतकं होतं आणि सध्याचं भागभांडवल रुपये 3,29,00,000 इतकं आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये 194 कोटी आहे. प्रत्येक वर्षी 12% लाभांश देणारी राज्यातील एक अग्रेसर आणि पारदर्शक संस्था म्हणून या संस्थेला लौकिक प्राप्त आहे. संस्थेला मिळालेले प्राप्त पुरस्कार NCDC नवी दिल्ली यांच्याकडून सहकारी उत्कृष्टता सेवा पुरस्कार सन 2008, सहकार महर्षी स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान सांगली आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा जिल्हा आदर्श सोसायटी पुरस्कार सन 2015-16, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली यांचा कर्तव्यदक्ष सेवा पुरस्कार सन 2013, महाराष्ट्र शासन सहकार पणन आणि वस्त्रोद्योग पुणे विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त सहकार भूषण पुरस्कार सन 2016-17, महाराष्ट्र शासन अटल महापणन व्यवस्थापनेच्या बळकटीकरणासाठी अटल महापणन विकास अभियान उत्कृष्ट कामगिरीसाठी अटल महापणन पुरस्कार सन 2016-17, दैनिक सकाळ आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार सन 2022 आणि दैनिक पुढारी सहकार महापरिषद सन 2023 हे पुरस्कार मिळालेले आहेत. शतकोत्सवी दीपस्तंभ ठरलेली अंकलखोप विकास सोसायटी अंकलखोप या आपल्या संस्थेस दिनांक 1 जून 2022 रोजी 100 वर्ष पूर्ण झाल्याने या संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यावेळी तत्कालीन चेअरमन विशालदादा सूर्यवंशी आणि व्हाईस चेअरमन आप्पासो सकळे सर, सचिव विशाल सावंत आणि सर्व संचालक मंडळानं शताब्दी वर्ष आरंभ चालू करताना विविध उपक्रम घेतले. शताब्दीचा केक कापून सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक सभासदाला एक समृद्धीची खुर्ची भेट म्हणून दिली. तसंच शताब्दी महोत्सवानिमित्त आंब्याची 100 रोपं वेगवेगळ्या शाळा आणि आशा सेविका यांना लावण्यासाठी भेट म्हणून दिल्या. 7 सप्टेंबर 2022 रोजी भव्य असा शताब्दी कार्यक्रम कार्यालयामध्ये घेऊन 100 वर्षामध्ये जेवढे माजी चेअरमन झालेले आहेत त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तत्कालीन महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात आणि सहकार कृषी राज्यमंत्री माननीय विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत शताब्दी विशेषांक प्रकाशन सोहळाही संपन्न झाला. सोसायटी विभाग निहाय कामकाज. कर्ज विभाग. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धोरणानुसार घर बांधणी, सर्वसामान्य गाई म्हैस खरेदी, शैक्षणिक, विहीर खुदाई इत्यादी कारणांसाठी तसंच पीक कर्ज पुरवठा रुपये 12,40,00,000 इतका केलेला आहे. पेट्रोल पंप विभाग. संस्थेने परिसरातील जनतेच्या सोयीसाठी पेट्रोल पंप विभाग चालू केला आहे. शुद्ध आणि निर्भेळ पेट्रोल आणि डिझेल विक्री चालू असून त्याची वार्षिक विक्री रुपये 26 कोटी इतकी आहे. हा पंप म्हणजे संस्थेचं भूषण असून याच्या उभारणीसाठी माननीय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि माननीय स्वर्गीय बाजीराव आप्पा पाटील यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. खत विभाग. या विभागामार्फत शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खते, त्याचप्रमाणे ठिबक खते इत्यादी स्वस्त भावात योग्य नफा देऊन पुरवली जातात. या विभागाची वार्षिक विक्री रुपये 2,50,00,000 इतकी आहे. संस्थेकडे झुआरी ॲग्रो, इफ्को, RCF, सरदार व महादन इत्यादी खत डीलरशिप घेतलेल्या आहेत. कृषी सेवा केंद्र. या विभागामार्फत परिसरातील शेतकऱ्यांना लागणारी औषधं, कीटकनाशकं आणि बी बियाणं पुरवली जातात. या विभागाची वार्षिक विक्री रुपये 35,00,000 इतकी आहे. रेशन आणि अडत विभाग. या विभागामार्फत सभासद आणि अन्य ग्राहकांना सरकारमान्य स्वस्त धान्य
आणि रॉकेल पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे ज्वारी, गहू, पशुखाद्य यांचीही विक्री केली जाते. या विभागाची वार्षिक विक्री रुपये 35 लाख इतकी आहे. सोसायटी विकास बझार निवडक, स्वच्छ आणि रास्त भावात संसार उपयोगी धान्य आणि वस्तूंची विक्री या ठिकाणी केली जाते. कर्जदार सभासदांना दीपावली सणासाठी रुपये 7,000चं क्रेडिट दिलं जातं आणि त्याची वसुली ऊस बिलातून केली जाते. या विभागाची वार्षिक विक्री आहे रुपये 2 कोटी. स्टेशनरी आणि कटलरी विभाग या विभागामार्फत शैक्षणिक साहित्य, त्याचप्रमाणे दुचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट आणि नुकतंच संस्थेने समृद्धी प्लास्टिक एजन्सीसुद्धा घेतलेली आहे. या विभागाची वार्षिक विक्री रुपये 5 लाख इतकी आहे. जेनेरिक मेडिकल विभाग संस्थेने नव्याने चालू केलेल्या जेनेरिक मेडिकल विभागामार्फत सभासद आणि ग्राहकांना स्वस्त दरामध्ये औषध विक्री केली जाते. त्यासाठी संस्थेने टाटाची नवीन फ्रँचायझीसुद्धा घेतलेली आहे. या विभागाला सर्व सभासद आणि ग्राहकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काही गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. यातून रुपये 1,20,000 इतके उत्पन्न मिळते. संस्थेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळं पेट्रोल पंप विभागाचे वीज बिल रुपये 1,44,000वरून फक्त 44,000वर आलेले आहे. त्यात रुपये 1 लाखाची बचत केलेली आहे. महिला बचत गटाला वेळोवेळी प्रशिक्षण आणि प्रबोधन केले जाते. संस्था परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक चर्चासत्र आणि शिबिराचे आयोजन केले जाते. संस्थेच्या कामकाजासाठी अभ्यासू आणि निस्वार्थी वेळ देणारे संस्थेचे चेअरमन श्री विशाल सूर्यवंशी, श्री शीतल बिरनाळे, श्री धैर्यशील पाटील, श्री विजय चौगुले आणि विद्यमान चेअरमन श्री धनंजय सूर्यवंशी आणि सर्व व्हॉइस चेअरमन तसंच सर्व संचालक मंडळ, सचिव, सेवक वर्ग आणि सर्व सभासद यांचा यामध्ये सहभाग आहे. अटल महापणन अभियानाअंतर्गत सन 2016-17 मध्ये संस्थेने भाग घेऊन 5 विभाग चालू केले आहेत. कृषी सेवा केंद्र, समृद्धी एजन्सी, सौर ऊर्जा प्रकल्प, अडत दुकान, गाळे भाड्याने इत्यादी उपक्रम राबवून सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या आदेशाचे पालन करण्याचे प्रयत्न केले आहेत. संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत आजवर अनेक सेवाभावी कार्यांमध्ये स्वतःला वाहून घेतले आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही संस्थेमार्फत केला जातो. गावातील सामाजिक कामासाठी विविध मंदिरांना रुपये 10 लाखाच्या वर देणगी संस्थेच्या वतीनं आजवर देण्यात आलेली आहे. संस्थेचा 2023-24चा आदर्श सेवक पुरस्कार महानंदा संपतराव पाटील यांना देण्यात आला. संस्थेचं विशेष कार्य, सभासद मयत झाल्यास त्याच्या वारसाला रुपये 10,000ची तातडीची मदत दिली जाते. सदर मयत सभासद वारसांना मदतीचा चेक देताना विद्यमान चेअरमन श्री धनंजय सूर्यवंशी पुढील काळातील नियोजित कामं, CNG गॅस पंप, मंगल कार्यालय, माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, संपूर्ण इमारतीला सोलर सिस्टीम बसवणं, आपल्या अंकलखोप गावाच्या तिन्ही बाजूनं कृष्णा नदी संथपणे वाहते. अंकलखोप विकास सोसायटी सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत कृष्णामाईच्या साक्षीनं आपलं कार्य असंच अविरत आणि गतिशील ठेवणार आहे, यात शंकाच नाही. धन्यवाद.